आता आपल्या दुसऱ्या सुपरमार्केट राऊंड साठी 3 नवे स्पर्धक शोधायचे आहेत आणि हे शोधण्यासाठी माझ्या बरोबर आहे मानसी। मानसी, मला यातले 3 टोकन्स काढून दे, डोळे बंद करून। मिक्स कर। 1 2 3। मानसीने मला 3 टोकन्स दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 स्पर्धक जे खेळणार आहेत दुसरा राऊंड सुपरमार्केट। आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 66। अभिनंदन। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 47। अभिनंदन। काय गायकवाड होता। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 13। हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत दुसरा राऊंड सुपरमार्केट। आपले 3 स्पर्धक सुपरमार्केट राऊंड खेळण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्या अगोदर मारूया त्यांच्याशी गप्पा। नमस्कार, आपलं नाव? सुनीता संजय लोहकरे। लोहकरे वहिनी, आपण काय करता? मी गृहिणी। गृहिणीच आहात। आणि मिस्टर काय करतात, दादा काय करतात? व्यवसाय त्यांचा वीट भट्टीचा। वीट भट्टीचा म्हणजे युगे 28 विटेवरी उभा, बरोबर ना? घरात असतात का उभे? नाही, कामानिमित्त बाहेरच असतात। बाहेरच असतात। कुठे आहेत ते? हे काय ते? मग घरात मदत करतात दादा? वेळ मिळाला तर। वेळ मिळाला तरच करतात। मला सांगा, किराणा मालाच्या खरेदीला जर बाहेर जायचं असेल तर त्यांची काय भूमिका असते तुमच्या बरोबर? नाही, तसे नसतात। तसे नसतात। मग खरेदीला फायनान्स कोण करतं? हेच करतात। तेच करतात। म्हणजे ते फायनान्स मिनिस्टर आणि तुम्ही होम मिनिस्टर। होम मिनिस्टर। मग घरामध्ये सगळ्यात हुकूम कोणाचा चालतो? त्यांचंच चालतं। त्यांचा कसा? आता गृहमंत्र्याचा चालायला पाहिजे ना। तुमचा चालतो का नाही? हो, तसं चालतं। चालतो। काय करता तुम्ही? काय हुकूम सांगता त्यांना? म्हणजे तेच लवकर या असं। लवकर या असं? घरी। काय तक्रार आहे यांच्याबद्दल? काय नाही, त्यांना वेळ नसतो फक्त। वेळ नसतो ही तक्रार आहे। दादा, कृपया करून वहिनीनं थोडा वेळ देत जा, द्याल ना? तुम्हाला सुपरमार्केट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार गणेश दादा, नशिबानं साथ दिली तुम्हाला। हो, दिली। मग आता लढायचंय आता। आता लढायचं। मावळा एकदम सज्ज झालाय। तुम्ही काय करता? कन्स्ट्रक्शन मध्ये आहात। पण या खरेदीचा काय अनुभव आहे? नाही, काहीच नाही। कधीच वहिनींबरोबर जात नाही का? तीच जाते। पण कधी म्हणतात का की चला दिवाळी दसरा बघ? दिवाळी आणि दसरा बघतो, 2 दिवस फक्त काढून ठेवता। किती वेळा ओरडतात तो तुम्हाला? नाही ओरडत अजिबात? काहीच नाही। म्हणजे किती वेळा भांडतात की बाबा मला 5,000 रुपये दिले फक्त साडी खरेदी करायला, 10,000 पाहिजे होते, असं किती वेळा भांडतात? नाही, त्यासाठीच त्यांना पाठवतो। त्यात पण पैसे देताना कधी होतं? नाही होत। काय नाही? पैसे परत येतात पैसे परत येतात नवऱ्याने दिलेल्या खरेदीसाठीचे। काय बात आहे। मला सांगा की आता पुण्यामध्ये एवढं पोल्युशन वगैरे चाललेलं आहे, मग तुम्ही सिंहगड रोडला राहता, इथून सिटीमध्ये जायचं खूप त्रास होतो ना? नाही, सवय झाली। मग खरेदीला तिकडे जाताना कटकट वाटते? इतक्या लांब का जातोय? नाही वाटत, कधीच नाही वाटत। बर, तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, आपलं नाव? मंजुश्री हुले। घरी कोण कोण असतं? मी, मिस्टर आणि मुलगा। बर, आणि आपण काय करता? ब्युटिशियन आहे, पार्लर चालवते। ब्युटिशियन आहात? आपल्या पहिल्या राऊंड मध्ये विजेत्या होत्या त्या पण ब्युटिशियन होत्या? ती माझी असिस्टंट होती। तुमची असिस्टंट? काय हे सगळ्या ब्युटिशियनच इथं आलेले आहेत? कुठल्या ब्युटिशियन पार्लर आहे तुमचं? काय नाव? चार्मिंग ब्युटी पार्लर। चार्मिंग मध्येच आहे। मग खरेदीला बाहेर जाता? वेळच मिळत नाही। वेळच मिळत नाही। मग खरेदी कोण करतं? मिस्टर। मिस्टर करतात? पहिल्या महिला आहेत ज्यांचे मिस्टर खरेदी करतात। बरं, मग त्यांनी खरेदी चुकीची आणली तर काय करता तुम्ही? नाही, माझ्यापेक्षा ते नक्कीच बरोबर आणतात। मला सवयच राहिली नाही आता। सवयच राहिली नाही? मग या राऊंड मध्ये जिंकाल का? बघू, होप्स। बघूयात आता सुपरमार्केट राऊंड मध्ये तुम्ही किती खरेदी करताय ते। तुम्हाला सुपरमार्केट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा। जाणून घेऊयात आपल्या सुपरमार्केट राऊंड बद्दल। या राऊंड मध्ये मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये खरेदी करण्यासाठी वेळ देणार आहे। मी सांगेन त्या बजेट एवढी तुम्हाला खरेदी करायची आहे। जो अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी खरेदी करेल त्याला ती खरेदी केलेलं सगळं साहित्य मिळेल आणि तो जाईल जॅकपॉट राऊंडला। पण लक्षात ठेवा, तुम्हाला खरेदी करायची आहे 1 मिनिटामध्ये आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 912 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30। लवकर 912 रुपयांची खरेदी करायची आहे। नीट विचार करून खरेदी करा। 40 सेकंद झालेले आहेत। 3:30।
3. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली ते. आज सुपरमार्केट राऊंड मध्ये 912 रुपयांचं बजेट दिलं होतं. पाहूयात कोणी किती खरेदी केली ते. फुले वहिनींनी केलेली खरेदी आहे 1173 रुपयांची. लोहकरे वहिनींनी केलेली खरेदी आहे 855 रुपयांची. आणि गणेश दादांनी केलेली खरेदी आहे 917 रुपयांची. अभिनंदन, तुम्ही ठरलेला आहात विजेते. अभिनंदन चेअरमन साहेब, सुपरमार्केट राऊंड जिंकलात तुम्ही. धन्यवाद. कुणाकडनं मिळाली ही प्रेरणा? बायकोकडनं. बायकोकडनं, त्यांच्याकडून मिळाली. हो. मला सांगा आता यातलं कुठलं प्रॉडक्ट पहिल्यांदा वापरणार? क्रीम. क्रीम वापरणार पहिल्यांदा, नंतर कॉफी. नंतर कॉफी. कॉफी काफी आहे ना? काफी बहुत आहे. मग आम्हाला बोलवणार ना? बोलवणार ना. आपल्या अंदाजे कितीच्या विनर निशा राठोड आणि सुपरमार्केट राऊंडचे विजेते गणेश गायकवाड दोघेही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंड मध्ये चावी निवडण्याची संधी मिळवणं फार महत्वाचं असतं. आणि ही संधी जर मिळवायची असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आजचा तुमचा 1 मिनिटाचा गेम असा आहे की तुमच्या समोर पाण्याने भरलेल्या बाटल्या आहेत आणि त्या बाटलीमध्ये एक एक गोटी तुम्हाला वरून खालती सोडायची. जो बाटलीमध्ये अधिक गोट्या जमा करेल त्याला मिळेल संधी एक चावी निवडण्याची. दोघेही तयार? तयार? सगळेजण तयार? सुरुवात करायची. 3:30. लवकर लवकर, हळू वेळ आहे आपल्याकडे. 30 सेकंद झालेत फक्त. नीट नेम धरून टाका. लवकर. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी अधिक गोट्या जमा केल्यात ते. निकाल स्पष्ट आहे. गणेशदादांनी 5 गोट्या अधिक जमा केलेल्या आहेत. अभिनंदन, त्यांना मिळते संधी एक चावी निवडण्याची. लाल चावी का हिरवी चावी? हिरवी की लाल? खूप अवघड असतं चावी निवडणं. दादा काय वाटते तुम्हाला? आनंद होतोय ह्याच्यात भाग घेतल्यामुळे आणि विनर झाल्यामुळे आणखीन आनंद होतोय. हो, पण अजून जॅकपॉट मिळायचं ना? मलाच मिळणार. तुम्हालाच मिळणार. पण चावी नीट ओळखली पाहिजे. ओळखणार नाही. कुठल्या रंगाची चावी? रेड. लाल. लाल. लाल म्हणजे धोक्याचा इशारा. हो. मग धोक्यातूनच नंतर चांगलं होतं. धोक्यातूनच चांगलं होतं. बर, कुणाला, तुम्हाला काय वाटतं, हिरवी की लाल? लाल. इकडे हिरवी. कोण हिरवी? बघा, नीट विचार करा. काय वाटतंय? लाल. लाल. फिक्स? फिक्स. तीच चावी घेणार? तेच घेणार. घ्या. गणेश दादांनी निवडली आहे लाल रंगाची चावी, त्यामुळे निशा यांना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. साडेमाडे तीनच्या आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत निशा राठोड. त्यांना मिळाला टूथब्रश. अभिनंदन. थँक्यू. आता हा ब्रश कोण वापरणार? मी विनर आहे, मीच वापरेल. तुम्हीच वापरणार. वाईट वाटतंय हरलात म्हणून? नाही, अजिबात नाही. नाही. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. Thank you. आणि आजच्या भागाचे विजेते ठरलेले आहेत आपले गणेश दादा. त्यांना मिळालाय मायक्रोवेव्ह ओव्हन. अभिनंदन. धन्यवाद. या ओव्हन मध्ये आता पहिला पदार्थ कुठला? तंदुरी. तंदुरी. खूप आवडते. खूपच. कुणाला? मला सर्वांना. सर्वांनाच आवडते. पण बनवणार कोण? बायको माझी. का तुम्ही नाही बनवणार? शिकतो ना आता. हा, आता शिकून घ्या, कारण का तुम्हाला प्राइज मिळालेलं आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. याच्यानंतर आपण वळणार आहोत आपल्या आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, बोटभर लांब हिरवी पोरटी, तिच्या पोटात मोत्यांच्या लडी. आणि उत्तर येत आहे? अरे बाप रे, इतक्या जणांना उत्तर येत आहे. काका या पुढे. तुमचं नाव? विलास कदम. बर, आणि उत्तर काय? भेंडी. भेंडी. अचूक उत्तर सांगितलं तुम्ही. अभिनंदन. तुम्हाला मिळतेय ही भेटवस्तू. तुम्हाला सुद्धा 3:30 मध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधावा लागेल. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर
आणि पाठवायचं तुम्हाला 57575 वर. अशीच धमाल मस्ती आपण करत राहणार आहोत, पण तुम्ही पाहायला विसरू नका साडेमाडे 3.